story.com नव्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज महाराष्ट्र सरकारचा शपथविधीचा विस्तार या ठिकाणी नागपूर येथे सुरू आहे। आपण उभे आहोत नागपूर येथील राजभवनाच्या समोर। नुकताच महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा शपथविधी पार पडला आहे। आपण उभे आहोत राजभवनासमोर। या ठिकाणी आत्ताच नुकताच शपथविधी सोहळा पार पडला असून या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते जमा झालेले आहेत। ज्यांना मंत्रिपद मिळाले त्यांचे कार्यकर्ते खुश आहेत आणि ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यांचे कार्यकर्ते मात्र नाराज आहेत। आपण बोलूयात भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांसोबत, कारण भावना गवळी यांना मंत्रिपदावरून डावलल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले असून आपण भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूया। नमस्कार। नमस्कार। कुठून आलात तुम्ही? आम्ही वाशिम जिल्ह्यामधून आलेलो आहोत आणि मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख म्हणून सन्माननीय वाशिम जिल्ह्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाने भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचं काम करतो आहे। खऱ्या अर्थानं आता जे सरकार झालेलं आहे यामध्ये विशेष करून लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींनी महायुतीला कौल दिल्यामुळे भरभरून या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी महायुतीला यश मिळालं आणि लाडक्या बहीण योजनेमुळेच खऱ्या अर्थानं महिलांच्या सक्षमीकरणाच्या माध्यमातून, महिलांना सन्मान मिळण्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हा सर्वांना असं वाटत होतं की ज्यांनी तब्बल 5 वेळा लोकसभेमध्ये नेतृत्व केलं आणि याचबरोबर आमच्या विदर्भातील जिल्ह्याबरोबर विदर्भातील जे महिलांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं, बचत गटाचे असतील विषय असतील, महिलांच्या सक्षमीकरणाचे विषय असतील किंवा महिलांना विविध योजना देण्याचं काम असेल, ज्यांनी अहोरात्र परिश्रम करून त्या ठिकाणी शिवसेनेचा बालिकेला अबाधित ठेवण्याचं काम केलं। खऱ्या अर्थानं एवढ्या अपेक्षेनं आम्ही वाशिम जिल्ह्यातून आलो होतो की 5 वेळा खासदार असताना सुद्धा त्यांना या ठिकाणी मंत्रिमंडळातून का डावललं याचं उत्तर आम्हाला अजिबात मिळत नाही। त्यामुळे आमच्या सर्वांची या ठिकाणी अतिशय महत्त्वाची निराशा आहे। एवढंच नाही तर वारंवार सन्माननीय भावनाताईंचं नेतृत्व त्या ठिकाणी संपवण्यासाठी विशेष करून काही आमच्या पक्षातलेही आणि त्या ठिकाणी काही आमच्यासोबत राहून विरोधात काम करणारे, यामुळं मला असं वाटते सन्माननीय शिंदेसाहेबांवर त्यांनी दबावतंत्र निर्माण केला आणि कदाचित आमचा जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे। खऱ्या अर्थानं जेव्हापासून आम्ही राजकारणात काम करतो जवळपास 40-45 वर्षापासून त्या ठिकाणी वाशिम जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्यातील एकाही जिल्ह्यामध्ये लोकांना समजा मंत्रिपद मिळालेलं नाही आणि खऱ्या अर्थानं आकांक्षित जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सन्माननीय भावनाताईंना मंत्रिपद द्यायला पाहिजे होतं। हा वाशिम जिल्ह्यावर झालेला सरळ अन्याय आहे। त्यामुळं आम्ही सर्वांनी एक सामूहिक असा निर्णय घेतलेला आहे की आता याच्यानंतर आमच्या जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी सामूहिक राजीनामा द्यायचा आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वजण बसून काय निर्णय घ्यायचा ते ठरवणार आहोत। तुमची नाराजी तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त करणार आहात का? वारंवार आम्हाला सांगण्यात आलं की ताईंना सन्मान मिळेल, ताईंना मंत्रिपदसुद्धा मिळेल। असंच ताई 5 वेळा लोकसभेमध्ये मातब्बर नेत्यांना पराभूत करून निवडून आलेल्या होत्या, पण त्याही वेळेस आम्हाला गाफील ठेवण्यात आलं। त्यावेळेस लोकसभेचं त्या ठिकाणी तिकीट देतो आणि नाकारण्यात आलं। कदाचित त्यावेळेस जर तिकीट नाकारलं नसतं आज सन्माननीय भावनाताई देशाच्या कॅबिनेट मंत्री म्हणून त्या ठिकाणी देशामध्ये आपल्याला सर्वांना दिसल्या असत्या। तरी ताईसाहेबांनी सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्याची समजूत काढली आणि संयम शांतता ठेवून पुन्हा त्या ठिकाणी स्वर्गीय पुंडलिकभाऊ गवळी यांचे विचार, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, आनंदी दिघेसाहेब यांची शिकवण आणि शिंदेसाहेबांवर विश्वास या माध्यमातून पुन्हा त्या काम करत राहिल्या। नंतर त्यांना विधान परिषद मिळाली, परंतु अवघ्या 15-20 दिवसामध्ये त्यांना त्या ठिकाणी रिसोड विधानसभा निवडणूक लढावी लागली। तिथे तरीसुद्धा ताईंनी त्या ठिकाणी 60,000पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन त्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करून दाखवलं आणि ताईंच्या भरोश्यावर पूर्ण विदर्भ आहे। शिवसेना जर मोठी करायची असेल तर ताईंना त्या ठिकाणी मंत्रिपद द्यायलाच पाहिजेत होतं। तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की भावना गवळी यांचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहेत, ते नाराजी व्यक्त करत आहेत। एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी ही महायुती आहे। खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीने 3 महिलांना त्या ठिकाणी मंत्री म्हणून सन्मान देण्याचं काम केलं। राष्ट्रवादी अजितदादा गटाने सुद्धा त्या ठिकाणी 2 महिलांना मंत्री म्हणून सन्मान देण्याचं काम केलं, परंतु आमचं दुर्दैव आहे की शिवसेनेने लाडकी बहीण योजना असताना सुद्धा भरभरून यश मिळाल्यासुद्धा एवढा सक्षम नेतृत्व महिला असताना सुद्धा ताईंना मंत्रिपद का दिलं नाही हा सगळ्यांचा मोठा संभ्रम आहे। शिवसेना संपवायचं काम जर केलं असेल तर आमच्याच पक्षातल्या काही लोकांनी केलेलं आहे। जाणून बुजून ताईला खासदारकीचं तिकीट टाळणं, त्यानंतर ताईला विधान परिषदेवर वेळेवर तिकीट देणं आणि तिथेच महायुतीनं बंडखोरी करणं, त्या बंडखोराला काही लोकांनी पाठबळ देणं
आणि अशा करून ताईला विधानसभेतसुद्धा पराभूत करायचं काम याच महायुतीतल्या काही लोकांनी आणि आमच्या पदावर असणाऱ्या पक्षांनी केलेलं आहे. आणि ताईला संपवणं म्हणजे वाशिम जिल्ह्यातली नवी विदर्भातली शिवसेना संपवायचं काम षडयंत्र आमच्याच पक्षातील काही लोक आणि काही इतर पक्षातील लोक करत आहेत. हे शिंदे साहेबाला समजायला पाहिजे असं आम्हाला वाटते. आता तुमचा पुढचा निर्णय काय आहे? आम्हाला बाहेर जिल्ह्यातला पालकमंत्री पुढचा निर्णय आता भाऊ आमचे वरिष्ठ काय म्हणतात ते त्याच्यानंतर घेऊ. आता पुढचा निर्णय आमचे वरिष्ठ काय म्हणतात त्याच्यानंतर घेऊ. आता याच्या आधी वाशिम जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून शिवसेनेचेच होते, परंतु त्यांनी आमच्या जिल्ह्याला, आमच्या शिवसेनेला जिल्ह्यामध्ये कुठल्याच प्रकारचा विकासात्मक न्याय दिला नाही. परिणामी विरोधकांना रसद पुरून मोठं करण्याचं काम केलं आणि त्याचाच फटका आम्हाला विधानसभेमध्ये पडला. तरी पुन्हा जर आमच्यावर जर तीच वेळ आली तर कदाचित शिवसेना संपून जाईल. आणि याच्यानंतर आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतलेला आहे की ताईसाहेबांना न न्याय मिळाल्यामुळं आम्ही शिवसेना सर्व पदाधिकारी राजीनामा देणार आणि इथून पुढे सर्व बसून आम्हाला काय योग्य निर्णय घ्यायचा तो आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्र घेऊ आणि निश्चित येणाऱ्या काळात तो कळवू. सर्व पदाधिकारी राजीनामा देणार अशी क्रोध भावना या ठिकाणी भावना गवळी यांचे कार्यकर्ते करत आहेत. मी एक मौजांगोले गावचा छोटा सरपंच 20 वर्षापासून मी 4 वेळेस ज्याप्रमाणे भावनाताई ह्या 5 वेळा खासदार झाले आहे तेव्हा मी माझ्या गावामध्ये 3 वेळा सरपंच झालेलो आहे. पण आज शिंदे सरकारमध्ये आमच्या भावनाताईंना मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं, पण काहीतरी वरिष्ठ दबावाखाली हे मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यामुळे मी माझ्या सरपंच पदाचा आणि माझ्या तालुक्यातल्या जवळपास 20 ते 25 सरपंच आज राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. आम्ही सर्व शिवसैनिक राजीनाम्याच्या तयारीत असून ताईवर जो अन्याय झाला लोकसभेच्या वेळेस आणि आताही जो मंत्रिपदाच्या वेळेस अन्याय केलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व मालेगाव तालुका व वाशिम जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी जाहीर निषेध करत आहे. आणि ज्यांनी आमच्यावर विश्वासघात केला या सर्व BJPच्या पदाधिकाऱ्यांनी ताईचा हा पराभव नसून हा विश्वासघात केलेला आहे. याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक या पदाचा राजीनामा देत आहे. मी रिसोड तालुक्यातील खडकेसरा तालुका दिनकर सदार. मी कंटिन्यू 3 ते 4 टर्म झाले की उपसरपंच आहे शिवसेनेचा आणि शिवसेना ही माझ्या रक्तात, मी जन्मल्यापासून शिवसेना ही माझ्या रक्तातली आहे. पण हे कोणी काय आपसे घेत असेल, कोणी काय आपसे घेतली, पण ताईसाहेबाचा जर खरा पराभव असेल तर आमच्या वाशिम जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख महादेवराव ठाकरे यांच्यामुळे पराभव झालेला हा पराभव आहे. आणि लाडकी बहीण योजना ही जे आपल्या महाराष्ट्रात जे राबवतात ना, तर लाडकी बहीण खरंच आहे का? एकच शिवसेनेची ताई लाडकी बहीण आहे, पण तिला पण इथे विचार केला गेला का? असा जर अन्याय होत असेल तर शिवसेना वाशिम जिल्ह्यातली आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही. आमच्यावर हा अन्याय झाला, हा अन्याय कदाचित आम्ही सहन करणार नाही. भावना गवळी यांना मंत्रिपद दिलं नाही यावर नाराज होऊन कार्यकर्ते राजीनामा देत असल्याचे राग व्यक्त करत आहेत. खऱ्या अर्थानं ही जी घटना आज जी घडलेली आहे ताईसाहेबासोबत ही पत्नी न पडणारी आहे. आणि आम्ही शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णयच घेतलेला आहे की जर लाडकी बहीण म्हणल्या जाते आणि त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी नारीचा सन्मान करतात. हा देश पवित्रते कुळ पावणते देश, यत्र नारीस्य पूज्यते रमन्ते तत्र दैवता. आणि अशा कर्तृत्ववान नारीला त्या ठिकाणी सर्व शत्रूसारखं जाळविणं आणि एका कर्तृत्ववान नारीला त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व संपवणं ही चुकीची बाब आहे. आम्ही त्यांचे सगळे लाडके भाऊ, सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी या घटनेचा आजचा निषेध करतो आहोत. आणि जे आपल्याच पक्षात, आमच्या पक्षात काही लोक असतील तर त्यांनासुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो की भविष्यात आम्ही सर्वांनी एक निर्णय घ्यावा आणि त्या ठिकाणी पक्षात आम्ही त्या ठिकाणी राजीनामा तर निश्चित देणार आहे, पण आम्ही पक्षाच्या बाहेर पडून या ठिकाणी काहीतरी योग्य निर्णय घेणार आणि लवकरच तो निर्णय पुढच्या काळामध्ये कळेल सर्वांना. संजय राठोड यांच्यावर काय आरोप आहे याबद्दल, ताईंना मंत्रिपद न मिळाल्याबद्दल? नाही, आता ते फार मोठे माणसं आहेत, त्यांच्यावर आरोप करणं इतका मी मोठा नाही आहे. फक्त महत्त्वाचा हाच विषय, कुठलाही कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता एखाद्या पक्षात जर काम करत असेल तर कुठल्याही नेत्याने त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला, त्या पक्षाला त्या ठिकाणी विशेष महत्त्व दिलं पाहिजे आणि त्या माध्यमातून पक्षबांधणी केली पाहिजे. हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत. लोकसभेचं न तिकीट मिळण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. ताईचा अपप्रचार केला संजय राठोडनं. शिवसेनेचे असून शिवसेना ताई 25 वर्ष लोकसभेत असताना त्यांचं तिकीट कापण्याचं काम संजय राठोडनं केलं आणि त्यांना आजही मंत्रिपद न मिळण्यासाठी आणि विधानसभेमध्ये पाडण्याचं काम संजय राठोडनं
यवतमाळमधून केलेलं आहे. आजही ते आज प्रयत्न केले त्यांनी की ताईला मंत्रिपद न भेटो म्हणून. तर आज मालेगाव रिसोड तालुक्यातला आणि वाशिम जिल्ह्यातला विकास जो आहे तो रोखलेला आहे तो फक्त संजय राठोडमुळे. आजही रोजी ते कोणत्याही काँग्रेस राष्ट्रवादीच्या या नेत्यांना जवळ करतात आणि शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना न जवळ करता त्यांना पूर्णपणे जे काही कामाचे विषय असतात ते पूर्ण देतात, ते रसद पुरवतात. आज रोजी आमच्या मालेगाव रिसोडमध्ये दिलीपराव जाधव असतील यांना त्यांनी रसद पुरवली आणि ताईच्या विरोधात काम करायचं ठरवलं. अजित पवार गटाचे दिलीपराव जाधव असतील मेन कार्यकर्ते होते मालेगाव तालुक्यामध्ये, त्यांनी रसद पुरवली संजय राठोडनी आणि त्या पराभूत कसं करायचं ताईला हे ते रसद पुरवली आणि त्याच्यानंतर ताईला मंत्रिपद कसं भेटणार नाही याची पण त्यांनी पूर्ण तयारी केली. संजय राठोडचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि याच्यानंतर आम्ही शिवसेनेचं कोणतेही पदाधिकारी मालेगाव रिसोड तालुक्यातील वाशिम जिल्ह्यातील ताईचे जेवढे समर्थक आहोत तेवढेही राजीनामे द्यायच्या तयारीत आहोत. आम्ही मालेगाव तालुक्यातील सरपंच रिसोड तालुका सरपंच आम्ही सर्व पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत आहोत. सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असताना सुद्धा या जिल्ह्याला त्या स्थानिक नेतृत्व त्या ठिकाणी पालकमंत्री पद मिळावं अशी सर्वसामान्य कार्यकर्ते असतील सर्व महायुतीतल्या पक्षाची एक पदाधिकाऱ्यांची एक मनापासून इच्छा होती. मागील 5 ते 10 वर्षापासून बाहेर जिल्ह्यातील पालकमंत्री हे आमच्या 25 वर्षापासून आमच्या जिल्ह्याला बाहेर जिल्ह्यातील पालकमंत्री हा पालकत्व देत आहे. त्यामुळं पूर्णपणे जिल्ह्याचा या ठिकाणी विकास थांबलेला आहे. व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला कोणीही पालकमंत्री चालेल परंतु आम्हाला संजय राठोड हे पालकमंत्री म्हणून नको आहे. दुसरा कोणीही पालकमंत्री आमच्या जिल्ह्याला दिला ते चालेल. आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे आज हा जो भावनाताईवर विश्वासघात करण्यात आला यामागे सर्वात महत्त्वाचा विषय आहे. या राज्याचे मुख्यमंत्री जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी हा सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी कट कारस्थान रचून लोकसभेचं तिकीट असो किंवा यावेळेस विधानसभेला सुद्धा ताईंच्या विरोधात त्यांच्याच पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा बंडखोर उमेदवार त्या ठिकाणी उभे करून ताईला पाडण्याचं काम केलं. याला एकमेव जबाबदार माणूस कोणी असेल तर या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तेव्हा त्या खालोखाल आमच्या जिल्ह्याचे मागील 10 वर्ष झाले जे पालकमंत्री आहेत संजयजी राठोड ते सुद्धा तेवढेच या ठिकाणी जबाबदार आहेत. आमची कळकळीची या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना एक कळकळीची विनंती आहे. कृपया आतापर्यंत आमच्यावर जो अन्याय झाला त्याविरुद्ध आम्ही तर या ठिकाणी आमचे राजीनामे या ठिकाणी तुमच्याकडे स्वीकृत करणार आहोत परंतु आम्हाला संजय राठोड हे आमच्या वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कदाचितही नको आहे. हीच या ठिकाणी आम्ही सर्व शिवसेना पक्षाच्या वतीनं युवा सेना असेल महिला आघाडी असेल या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी संजय राठोड असतील देवेंद्र फडणवीस असतील यांचा जाहीर शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. तर भावना गवळी यांना मंत्रिपद न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीस आणि संजय राठोड हेच जबाबदार असल्याची भावना गवळी यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. अशाच प्रकारचे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा story.com आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.